बाळासाहेब कायम आमच्या अंतःकरणात आणि ते कायम राहणार. भावनिक झाला ते सगळं. हा बाळासाहेब हा विषय माझ्यासाठी फार संवेदनशील आणि भावनिक आहे आणि त्याच्यामुळे कारण त्यांनी प्रेमही खूप दिलं. आठवणी जागा झाल्या जुन्या. हो बिलकुल. ह्या सानिध्यामध्ये बाळासाहेबांच्या ह्याच सेनाभवनमध्ये बाळासाहेबांच्या सोबत आम्ही सैनिक म्हणून पाहिलेलं आहे आणि ह्या वास्तूमध्ये आम्हाला बाळासाहेबांच्या आठवणी येणारच. कारण बाळासाहेबांच्या सानिध्यात बरेच वर्ष आम्ही घालवले होते आणि बाळासाहेबांनी इथूनच आम्हाला या राजकारणाचे धडे दिलेले आहेत. त्यामुळे बाळासाहेबांविना सेनाभवन आम्हाला अधुराच वाटतं. मनसे नेते बाळा नांदगावकर आपल्या सोबत आहेत. सेना भवनमध्ये तुम्ही आलात, आधी दर्शन घेतलं आणि आठवणी जागा झाल्या जुन्या. हो बिलकुल. ह्या सानिध्यामध्ये बाळासाहेबांच्या ह्याच सेनाभवनमध्ये बाळासाहेबांच्या सोबत आम्ही सैनिक म्हणून पाहिलेलं आहे. बाळासाहेबांसोबत वावरलेलो आहे आम्ही. याच सेनाभवनमधून माझी नगर. कधी आला होता तुम्ही? मला वाटतं 20 वर्षापूर्वी 23 वर्षापूर्वी आलो. त्याच्यानंतर नव्हतो आलो. त्यानंतर हे ऑफिस तोडलं आणि आता नवीन बांधलेलं आहे. तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा जन्म झाला होता आणि मी राजसाहेबांसोबत गेलो होतो. तेव्हाचे नेते आताचे नेते अख्खी फौज तुम्ही मनसेची घेऊन गेलात आज. हा साहेबांनीच आमच्या पाठवलेली. सगळ्यांनी सेनाभवनला आज या पत्रकार परिषदेला जातात. त्याच्यामुळे आमचे सगळे नेते मंडळी आज या पत्रकार परिषदेला आले होते आणि ह्या वास्तूमध्ये आम्हाला बाळासाहेबांच्या आठवणी येणारच. कारण बाळासाहेबांच्या सानिध्यात बरेच वर्ष आम्ही घालवले होते आणि बाळासाहेबांनी इथूनच आम्हाला या राजकारणाचे धडे दिलेले आहेत. त्यामुळे बाळासाहेबांविना सेनाभवन आम्हाला अधुराच वाटतं. हे जरी असलं तरीसुद्धा बाळासाहेब कायम आमच्या अंतःकरणात आणि ते कायम राहणार. भावनिक झाला ते सगळं. हा बाळासाहेब हा विषय माझ्यासाठी फार संवेदनशील आणि भावनिक आहे आणि त्याच्यामुळे कारण त्यांनी प्रेमही खूप दिलं. रागावले सुद्धा, चिडले सुद्धा, पण बाळासाहेब प्रत्येक शिवसैनिकावरती प्रचंड प्रेम करायचे. दोन भाऊ एकत्र आले त्या दिवशी. मी आता पण बघितलं या दीपोत्सवाला सुद्धा तुम्ही तुमच्या भावना तेव्हा पण दाटून आल्या होत्या की दोन भाऊ तुम्ही गुच्छ देत. हो हो. नाही त्यावेळेला तर दोन भावांनी मिळून मला एक गुच्छ दिला. मी उद्धव साहेबांना दिला होता. उद्धव साहेबांनी बाळा नांदगावकर म्हणायचे की दोन भाऊ एकत्र आले पाहिजे. दोन माझी भावना होती आणि आज ती भावना प्रत्यक्षात येते त्याचा मला आनंद आहे. शेवटचा प्रश्न. सेना भवनमध्ये राज ठाकरे सुद्धा लवकरच पाहायला मिळतील. उद्धव ठाकरे राजसाहेब कदाचित येऊ शकतात. काय अडचण मला तशी वाटत नाही. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली. त्यामुळे हे होते मनसे नेते बाळा नांदगावकर. काहीसे भावनिक झाले कारण 23-24 वर्षानंतर ते परत एकदा सेनाभवन इथे आले आणि सेनाभवन इथे आल्यानंतर त्यांनी आधी पायरीला नमस्कार केला आणि त्यांनी जसं सांगितलं की बाळासाहेब ठाकरेंच्या अनेक आठवणी आहेत. वेगवेगळ्या नेत्यांसोबत घालवलेले क्षण ते पुन्हा एकदा आज आठवले आणि अनेक मनसे नेते आज आपल्याला या पत्रकार परिषदेनिमित्तानं शिवसेना भवन इथे आलेले पाहायला मिळाले. कॅमेरामॅन सचिन शिंदेसह मी वेदांत ने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.